नमस्कार. स्वागत आहे तुमचं माझ्या कोकण एक्सप्लोरर पूनम या चॅनलवरती. आज आपण बनवणार आहोत चिकन आणि ते पण मालवणी पद्धतीने. चला आता बघूया आपण साहित्य. मोठा कांदा, मला स्पायसी लागतं म्हणून मी एक छोटी मिरची टाकलेली आहे. खोबरं आहे 1 वाटी आणि त्याच्यावरती थोडंसं. कोथिंबीर, कढीपत्ता, हा बारीक चिरलेला कांदा फोडणीसाठी, कारण आलं लसूण पेस्ट ही नुसत्या तेलात करपते, त्याच्यामुळे कांद्यासोबत मी आलं लसूण पेस्ट फोडणीला देणार आहे. इथे मी 10 ते 12 लसूणच्या बाकड्या आणि एक छोटा आलं टाकलेलं आहे. मसाला, हा मसाला आम्ही ऑर्डर देतो, दादरवरून आणतो. जर कोणाला हवा असेल तर त्याचं किती साहित्य, धने पावडर आणि जिरा पावडर किती लागतं हे तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकतात. मी तुम्हाला ती लिस्ट DM करेन. हळद, मीठ आणि मी चवीसाठी कोल्हापुरी चिकन रस्सा मसाला सवयीचा हा घेतलेला आहे, ज्याच्यामुळे थोडी टेस्ट हॉटेलसारखी येते. इथे मी 1 किलो चिकन स्वच्छ धुतलेलं घेतलं आहे. त्याला आता आपण बारीक कापून घेऊया. तर आता आपण वाटपाची तयारी करूया. तर मी इथे तेल टाकते. त्यात आपण कांदा चांगल्या पद्धतीने भाजून घेऊ. आता आपला कांदा बऱ्यापैकी लाल झालेला आहे. तर याच्यात आपण किसलेलं खोबरं टाकून घेऊया. खोबरं आपण लाल होईपर्यंत चांगलं भाजून घेऊया, कारण वाटपाची चव असते चिकन मध्ये. आता आपलं खोबरं खूप छान प्रकारे असं लाल भाजलं जात आहे. तर कापून घेतलेली आपण कोथिंबीर घेऊया. ही देठा सकट आहे पण ती चालते, तर आपण ही ऍड करून घेऊया, म्हणजे जेणेकरून ती खोबरं भाजते वेळीच थोडी आळेल. तर आता हे वाटप ऑलमोस्ट रेडी झालंय. आता 1-2 मिनिटं मी थोडंसं भाजून घेईन आणि मग हे बाउलमध्ये आपण ट्रान्सफर करू. तर आता आपण जे भाजलेलं वाटप आहे ते मी एका बाउलमध्ये ट्रान्सफर करून घेतलेलं आहे आणि ते 2 ते 5 मिनिटं आपल्याला थंड करायचं आहे. हे थंड झालेलं वाटप आहे, तर मी ते आता मिक्सरला लावणार आहे. तर आता आपण हे वाटप मिक्सरला लावूया. अगदी थोड्या थोड्या प्रमाणात आपल्याला पाणी टाकून हे वाटप वाटून घ्यायचं आहे. अगदीच पातळ पण नाही आणि अगदी जाड पण नाही. आता जे मी वाटलेला वाटप आहे त्याची कन्सिस्टन्सी बघून घ्या. तर याच्यात जे आपलं मिक्सरमध्ये थोडंसं उरलेलं वाटप असतं ते आपल्याला फेकून नाही द्यायचंय. त्याच्यात थोडं पाणी घालून मी याच्यात ऍड करते. आता आपण यात तेल ऍड करूया. तेल थोडं तापलं की आपण यात कढीपत्ता टाकू. बारीक चिरलेला कांदा,
आता आपण हा कांदा थोडासा फ्राय करून घेऊया. यात घरी बनवलेली आलं लसूण पेस्ट टाकून घेऊ. ही जेवढी जास्त टाकाल तेवढी चिकनला खूप छान चव येते. थोडं तेल ऍड करून घेऊ. तेल अंदाजानेच टाकायचं आहे, कारण चिकन शिजवतेवेळी चिकनला तेल सुटतं. आता मी यात जेवढं तुम्हाला तिखट हवं असेल त्यानुसार मसाला, मसाला चांगला शिजवून घेऊया, नाहीतर त्याला कच्चा चव येते. यानंतर चवीसाठी मी सवाईचा चिकन रस्सा मसाला, थोडीशी हळद, आता आपला मसाला छानपैकी भाजून झाला आहे. यात मी धुतलेल्या चिकनचे पीस टाकते. हे आपण चांगल्या प्रकारे ढवळून घेऊया. यात मी थोडंसं तेल ऍड करते. आता मी असं छानपैकी मी थोडे मोठेच पीस ठेवलेत, जेणेकरून ते खायला खूप बरं वाटतं. आता यात मी तेल जास्त ऍड नाही करणार. आता मी हे चांगल्या प्रकारे ढवळून घेतलंय, कारण आता ह्याला तेल सुटेल. तर ह्याला आपण एक 10 मिनिटं शिजायला ठेवूया. आता आपण बघूया. मी याला झाकण लावते एक थोडंसं तेल ऍड केलेलं. तर आता बघा, एक छान 7 ते 8 मिनिटांनंतर याला असं तेल सुटलेलं आहे. तर मी आता ह्यात थोडंसं मीठ टाकून घेते, चवीपुरतं मीठ. तर आता आपण बघूया हे किती शिजलं आहे. तर ह्याला बऱ्यापैकी छान असं तेल सुटलेलं आहे. तर आपण बघूया, हे अजून थोडं शिजायचं बाकी आहे, तरी बऱ्यापैकी शिजलेलं आहे. यात आपण वाटप ऍड करून घेऊ. गॅस बारीकच ठेवू. यात मला जेवढा अंदाजाने वाटेल तेवढं मी टाकून घेते. कारण याला मी अगदीच ग्रेव्ही वाला पण बनवत नाहीये.
तर आता आपण हे छानपैकी असं ढवळून घेऊया. यात पूर्ण हे असं वाटप मुरायसाठी मी ठेवत आहे. तर मी याला एक 2 ते 5 मिनिटं झाकण मारून ठेवणार आहे. आता हे छानपैकी शिजलं असेल बघून घेऊया. याला बऱ्यापैकी तेल सुटलेलं आहे. बघू शकता हे खूप छान पद्धतीने शिजलेलं पण आहे. यात आपण गरम केलेलं पाणी टाकू. थंड पाण्याने बनवलेल्या चिकनची चव जाते, म्हणून यात आपण गरम केलेलं पाणी टाकूया. आणि याला एक छान उकळी येईपर्यंत एकदा शिजवून घेऊ. आता आपण चिकन बघूया. हे छानपैकी शिजलेलं आहे आणि आटलेलं पण आहे. तर ह्याला आपण चपाती सोबत खाऊ शकतो. अशा प्रकारे हे मी थोडी ग्रेव्ही ठेवली आहे. भातासोबत खायला तुम्ही याच्यात थोडं पाणी आणि थोडं वाटप वाढवून याला मीडियम ग्रेव्ही मध्ये ठेवू शकतात. हे तुम्ही ब्रेड या पाव चपाती यासोबत खाऊ शकता. तर आता आपण हे सर्व करूया.